पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन हरनिसी मुखी नाम, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन हरनिसी मुखी नाम, यौंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सज्जीवयत् सकलशक्तिधर स्वधाम्ना, अन्यायश्च हस्तचरणत्वगादिं प्रणानमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, मस्तक मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका। पंढरीची वारी आहे माझे घरी, किंवा पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन हरनिसी मुखी नाम। प्रस्तुत प्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग जगद्वंदनीय जेवमान्य जनमान्य नव्हे नव्हे राक्षस मान्य असणारे से सुद्धा संत, त्या संतांचा अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा पंढरीच्या वारीचं महत्त्व सांगणारा अभंग आहे। काय म्हणतात महाराज, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, माझ्या घरी काय आहे, पंढरपूरची वारी आहे। बाकीच्यांच्या घरामध्ये कुणाची कशाचीही वारी असत्या, कुणाला दवाखान्याची वारी असत्या, कुणाला वकिलाची वारी, कुणाला कोर्टाची वारी आहे, कुणाला हॉस्पिटलची वारी आहे। तसं तुकोबाराय काय म्हणतात की मला माझ्या घरामध्ये पंढरीची वारी आहे, आणि पंढरीची वारी असताना दुसरं कुठलं तीर्थक्षेत्र आहे काय, तुकोबाराय काय म्हणतात की पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक न करी तीर्थव्रत। आणि काय म्हणतात मग त्या तीर्थव्रताचं व्रत कुठलं, तर ते व्रत म्हणजे व्रत एकादशी करीन उपवासी, म्हणजे एकादशीचं जे व्रत आहे, कारण व्रता माझे व्रत श्रेष्ठ एकादशी, या श्रेष्ठ जे एकादशी आहे ती श्रेष्ठ एकादशी माझ्या घरामध्ये आहे। पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत, आणि व्रत एकादशी करीन उपवासी, आणि उपवास करत असताना गायीन अहर्निशी, अहर्निशी म्हणजे दिवस रात्र,
अहर्निशी म्हणजे दिवस रात्र, गायीन अहर्निशी मुखी नाम. आणि ते नाम कुणाचं आहे तर ते माझ्या पांडुरंगाचं आहे, विठोबाचं आहे. नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. म्हणजे हे विठोबाचं नाम आत्ताचं नव्हं, या कलियुगातलं नव्हं, कृतयुगातलं, त्रेतायुगातलं नव्हं, हे कल्पांतीचं युग आहे. म्हणजे कल्पांतीच्या पलीकडचं माझं विठोबाचं नाम आहे. ते नामस्मरण मी घेईन. नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. आणि व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखे नाम. विठ्ठल 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 चालू असलेला हा सोहळा आज एकादशी. आणि आजची एकादशीचे नाव काय आहे? मोक्षदा एकादशी. आणि महत्त्वाचं म्हणजे आजची एकादशी आहे ती गीता जयंती. फक्त गीता रविवारी सांगितले, आज वार कुठला आला आहे? बुधवार आला आहे. वा, पांडुरंगाचा वार आहे. आणि आजची एकादशी आहे ती गीता जयंती. आणि गीता जयंती आणि मोक्षदा एकादशी हे दोन्हीचं संगम. आणि ह्या वेळेला ह्या सोहळ्यामध्ये माझ्यासारख्या पामराला तुम्ही सर्वांनी मिळून महाळकर महाराज कुठे गेलं, महादेव महाराज, राहुल महाराज, सगळीजण परिचयाचे आहेत. सर्वांना एकदा नमन करून सेवेला आपण सुरुवात करायचं आहे. आणि सर्वांचं धन्यवाद मानतो आणि आपण सेवेला सुरुवात करायचं आहे. अभंगामध्ये तुकोबाराय काय म्हणतात की पंढरीची वारी आहे माझ्या घरी. मगाशी सांगितल्याप्रमाणे वाऱ्या म्हणजे येरझाऱ्या, म्हणजे चक्रा मारणं म्हणतात. माहिती काय, आता लहान बाळं असली की शाळेचं येरझाऱ्या, जरा मोठं झालं की कॉलेजच्या येरझाऱ्या, जरा मोठं झालं लग्न झालं की नोकरीच्या येरझाऱ्या. आणि त्या येरझाऱ्या काय कमी असतात तोवर ह्या बायकोनं एक दुसऱ्या येरझाऱ्या पाठवतात. दुकानच्या येरझाऱ्या, दळाईच्या येरझाऱ्या, सगळ्या ह्या येरझाऱ्या चालू होत्यात. त्यानंतर मोठं झालं की हॉस्पिटलच्या येरझाऱ्या चालू होत्यात. बघा नाव बी किती सुंदर आहे बघा, हाऊस फिटत्या तिथं गेल्यावर सगळ्यांची. ह्या येरझाऱ्या तुकोबराय म्हणतात, या सगळ्या येरझाऱ्या सोडून द्या. फक्त पंढरीची वारी जर केलं तर सगळ्या येरझाऱ्या शून्य आहेत. तर सगळ्या येरझाऱ्या जर घालवायच्या असेल तर काय म्हणतात की पंढरीची वारी करा. बरं, ही वारी करत असताना पंढरपूरची, फक्त पंढरपूरचीच वारी करायचं असं काय तुकोबाराय सांगतात? दुसरी वारी करू नका असं कुठं सांगितल्यात काय? नाही. दुसऱ्या वारीला जाऊ नका असं तुकोबाराय सांगत नाहीत. पण वारी मात्र करा. कुठली? पंढरीची वारी करा. कारण बाकीच्या तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मोक्ष मिळवायसाठी धडपडावं लागतं आहे. पण मोक्ष पंढरपुरामध्ये फुकट आहे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे आहे. नुसतं पंढरपुरात गेल्यानंतर मोक्ष मिळतंय. पण हेच मोक्ष जर मिळवायचं झालं काशीला जाऊन तर मोक्ष देऊन उदार काशी, परी वेचे लागे शरीर ते गावी. ते एक मोक्ष कुठे मिळतंय? पंढरपुरात मिळते. नुसतं कशानं? पंढरपुरात नुसतं माळ घातल्यानंतर, पंढरीची वारी केल्यानंतर जे एकादशीचं फळ आहे की नाही आजचं मोक्षदा एकादशीचं, ते नुसतं पंढरपुरात माळ घातल्यानंतर, एकादशी केल्यानंतर ते फळ प्राप्त होतंय. मग आता एकादशीच का करायची? तुम्हाला रुक्मानगद नावाचा राजा सांगतो बा. आता एक लक्ष द्या, छत्रपती जर नाव ऐकलं तर नाव कोणाचं येते आपल्यासमोर पुढं? छत्रपती. वा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर म्हटलं की कुणाचं नाव येते? वा, धर्मवीर संभाजी महाराज की जय. बरं, महात्मा म्हटलं तर कुणाचं नाव येते? महात्मा गांधीजी म्हणतो. पण महात्मा 800 वर्षाच्या पाठीमागे एक महात्मा होऊन गेले, बसवेश्वर महाराज. महात्मा बसवेश्वर महाराज त्या काळी त्यांनी सुद्धा सगळा समाज एका ठिकाणी केला आणि महात्मा झाले. तसं एकादशी आधी होती का नाही एकादशी? पण एकादशीला महत्त्व कधी प्राप्त झालं तर रुक्मानगद नाव झाल्यानंतर. म्हणजे रुक्मानगद नावाचा जो राजा होता का नाही, रुक्मानगद एकादशी, रुक्मानगद एकादशी, नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी. हे रुक्मानगद एकादशी न
हा नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी. नगरी नेले वैकुंठासी, नगरी नेले वैकुंठासी, नगरी नेले वैकुंठासी. जसं आधी ज्ञानोबारायांच्या आधी ज्ञानेश्वर हे नाव होतं, पण ते ज्ञानेश्वर हे नाव ज्ञानोबारायांच्या नंतर ज्ञानोबारायांना शोभलं. छत्रपती हा शब्द आधी होता, आधी नव्हता काय, शब्दरचना आधीच करून ठेवल्या व्यासाने. पण छत्रपती हा शब्द कुणाला द्यायचं तर ते शिवाजी महाराजांच्या नंतर, आपल्या राजांच्या नंतर मग ते शोभलं त्या कुठल्या शब्दाला. तसं एकादशी आधी होती का नाही, एकादशी पूर्ण कल्पांतीपासून एकादशी चालू झालेली आहे. पण ही एकादशीला महत्त्व कुणामुळं प्राप्त झालं तर रुक्मानगद नावाचा एक राजा होता. जसं अंबरीशासाठी सोशिले जन्म, द्वादशीकाराने अंबरीशचा छंद, तसं रुक्मानगदाकाराने एकादशीचा छंद. मग रुक्मानगद नावाचा राजा होता आणि त्या राजाच्या दरबारामध्ये खूप मोठं राज्य होतं आणि त्या राजाच्या दरबारामध्ये फुलांचा एक बगीचा होता. इथं आहे की नाही, जसं फुलांचा बगीचा, सुंदर असा 2-5 एकराचा बगीचा होता. आणि त्या बगीच्यामध्ये जी फुलं होती ती कुणाला आवडायची, इंद्राच्या दरबारामध्ये इंद्राला आवडायची. फुलंच तेवढी सुंदर होती, ती फुलं इंद्राला आवडायची. मग ते इंद्राला आवडलेली फुलं न्याय करता रोज कोण येत होते, इंद्राचे पार्षद म्हणता काय, इंद्राचे सेवक म्हणा. इंद्र माहिती आहे ना, कवा पाऊस पाडायचं, कवा महापूर आणायचं आणि कवा दुष्काळ पडायचं. त्या इंद्राच्या दरबारातनं इंद्राचे सेवक येत होते खाली, कुठं, रुक्मानगद नावाच्या राजाच्या दरबारामध्ये ती फुलं न्यायला. मग फुलं न्यायला येत असताना सारखं रोज यायला लागायचं त्यांना, कारण राजाची आज्ञा म्हणजे पाळायलाच पाहिजे काय नको. ते रोज खालीवर किती अर्जाऱ्या म्हणायचं. मग आमच्यासारखा हुशार येता एकदा रोज किती खालीवर करायचं, कारण स्वर्गात जायचं, खाली मृत्यू लोकात यायचं, स्वर्गात जायचं, मृत्यू लोकात यायचं, सारखं एरजाऱ्या मारायला नको म्हणून त्यातला एक हुशार असतोय, कोणत्या सेवकातला. मग ते विमान घेऊन खाली आल्यानंतर जी फुलं तोडत असताना रोज न्यायला नको म्हणून हिथलंच एक 5-6 झाडं लावून तिथं न्यावंच, कुठं, स्वर्गात. मग ते विमानाची एक गंमत असत्या, विमान कधी खाली टेकत, स्वर्गातलं विमान खाली टेकत नाही, ते 1 फूट वर राहत आहे. ज्यावेळी तुकोबारायांना न्यायला वैकुंठातनं विमान आलं होतं का नाही, त्यावेळी ते नाही खाली टेकलेलं, उंचावर राहिले होतं. आणि त्यावेळी काय झालं माहिती आहे का महाराज, त्यावेळी आम्हाला सर्वांना जो काळ टपलाय माहिती आहे काय, न्यायला मरणाची भीती आहे ना सगळ्यांनी. किती जरी म्हातारी झाली तरी पण मला काय नेऊ नकोस. एक आजीबाई होती आणि खूप तिला त्रास व्हायचा. आता वय झालं म्हटलं तरी पण तिला किती काम करायचं, कष्ट करायचं, आणि तिला वाटायचं सारखं, यमा एकदा उचल रे बाबा, कोण आजीबाई म्हणायची. आणि लाकूड आणायला जंगलात गेलती आणि खूप थकली होती. आणि थकल्यानंतर त्या यमाला सुद्धा मग कळवळा आला, किती राब आल्या, 90 वर्षाची झाल्या तरी अजून कामच करायला लागल्या. मग तिचा कंटाळा, तिच्यावर दया कुणाची आली, यमराजाची आली, त्या काळाचे. मग आजीनं हाक मारली, यमा उचल रे एकदा, किती त्रास व्हायलाय मला. यमाला दया आल्यावर यम पाठशिरी खाली आला. आजीबाई काय सांगा लवकर, तुम्ही मला का बोलवालायसा. बरं आजीबाई आता काय कराल, एकदा नाही म्हणाल का नाही, म्हणाल का नाही, तुम्ही आम्ही असतो तर नाही म्हटलं असतं का नाही. ती आजीबाई का म्हटली, यमा आलाच होय, एवढा बिंडा उचलला का नाही, जा म्हटली. आता अजून किती जगायची इच्छा आहे. तसं तुमचं आमचं प्रत्येकाचं तसंच आहे, कारण कुणाला मृत्यू पाहिजे काय नको आहे, काळ कुणाला जवळ यायला नको पाहिजे. बघा तो काळ, ज्या काळाला आपण घाबरतो तो काळ तुकोबारायांच्या विमानामध्ये चढत असताना, म्हणजे विमानामध्ये जात असताना वैकुंठ गमनाच्या वेळेला तुकोबारायांना उंच होतं ना ते विमान, त्यावेळी काळ तुकोबारायांच्या पायाला राहिला आणि म्हटला, जगा काळ खाय, जगा काळ खाय,
आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगात थाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. ज्या काळाची ज्या मृत्यूची सर्वांना भीती आहे तो काळ तुकोबारायांच्या पायाखाली राहतोय आणि माझ्या डोक्यावर पाय द्या आणि तुकोबाराया तुम्ही त्या स्वर्गाच्या म्हणजे वैकुंठ गमनाच्या रथामध्ये त्या रथामध्ये तुम्ही प्रवेश करा. कारण काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतच एवढी ताकद होती. ते विमान वर राहत होतं. या रुक्मानगत नावाचा राजा त्या दरबारामध्ये विमान येत होतं, रोज फुलं घेऊन जात होतं. बरोबर आहे. आणि ते आल्यानंतर ते विमान काय खाली उतरत नाही. जर ते खाली टेकलं तर ते बंद पडत होतं. मग ते सेवक काय गप्प बसतात म्हणता, कोण हुशार एक एक जण सेवक असतात. तेव्हा म्हटला रोज किती फुलं वर खाली न्यायची. त्यातला एकटा उठला आणि ते झाडच उचलायला म्हटला. एक 5-6 झाडच घेऊन जायचं म्हटलं. जे खाली उतरला विमान बंद पडलं. मग आता विमान कुठलं होतं, इंद्राच्या दरबारातलं म्हणजे स्वर्गातलं विमान होतं. त्याचं स्पेअर पार्ट इचलकरंजीत मिळतात नाही, फक्त स्वर्गात. बरं जाऊ दे, कोल्हापूरला मिळतील की. एखादी वस्तू आपण कोल्हापूरला आणा जातो, पुण्याला मुंबईला इथं कुठंच मिळत नाही त्या स्वर्गातल्या विमानाचं. बरं आता ते स्पेअर पार्ट जरी कुठनं तर अवेलेबल केलं, उपलब्ध केलं, तर त्याला गॅरेज आणि मिस्त्री असेल का इथं इचलकरंजीत? नाही. स्वर्गातलं विमान म्हटल्यावर मिस्त्री कुठला पाहिजे? स्वर्गात. बरं आता फोन लावायचं म्हणतं तर फोन लागेल काय स्वर्गात? लागतंय काय? बरं नंबर नाही, फोन पण लागत नाही, पत्र लिहा येत नाही, करायचं काय? मग त्यावेळी त्यात एक हुशार होता माणूस. तेव्हा म्हटला मग ते सगळीजण चुलबुल चालू झाली की. मग ते बघितल्यावर इकडं राजाने CCTV कॅमेरा लावला होता आणि कोण चोर आलंय हे त्यावेळी बरोबर सापडलं. राजा अगोदर दौंडी पिटवलेला की बाबा फुलं कोण चोरालंय बघा. तोपर्यंत ह्यांचं इथं चुलबुल चाललेलं सापडलं आणि राजाची सेवक बरोबर त्याला तिथं पकडल्यानंतर राजाच्या दरबाराकडे घेऊन गेले त्यांना. आणि घेऊन आल्यानंतर राजा आता मग त्यांना दंड द्यायला पाहिजे काय नको, कारण कोण न्यालंय काय न्यालंय म्हणून. नाही, ते तिकडे गेलीच नाही. मग राजाच तिकडं आला. कुठं? विमानाकडं आल्यानंतर विमान बंद पडलेलं समजल्यानंतर राजाला राग यायच्या वाटणीचं. राजा काय म्हणला, वाह मी किती भाग्यवान आहे, माझ्या दरबारामध्ये स्वर्गातलं विमान येतंय आणि फुलं घेऊन जातंय. मग हे विमान कसं चालू करायचं म्हटल्यावर तिथला एक सेवक सांगतोय की ह्या विमानाला तुमच्या दरबारामध्ये कोणी उपवासी असलं तर सांगा. 12 वाजेपर्यंत कोण उपवास केले सांगा. त्यांचं नुसतं हात लागलं तर कुठलं विमान चालू होतंय. कुठलं? स्वर्गातलं विमान. कशामुळं? कोण उपवासी आहे आणि आज एकादशी आहे आणि कोणाचं जर उपवास असलं त्याचं नुसतं हात लागलं की विमान चालू होतंय. राजाला खूप आनंद होतोय. वा, माझ्या दरबारामध्ये स्वर्गातलं विमान येतंय आणि बंद पडलेलं विमान चालू होतंय. जसा आनंद होतोय म्हणजे काय आपल्याला, कोणाला तर बघायला गेल्यावर हॉस्पिटलमध्ये वा मला बघून हसला, वा मला बघून म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मला बघून बोलायला तर चालू केला, आपला कसा आनंद वाटतं की तसं राजाला वाटलं की बाबा माझ्या दरबारामध्ये एक स्वर्गातलं विमान बंद पडतंय आणि चालू होतंय. म्हणून राजा काय केला, दौंडी पिटाला. कुठं? गावामध्ये, राज्यामध्ये. ऐका आज एकादशी आहे, 12 वाजेपर्यंत कुणाचा उपवास आहे काय? आम्ही इचलकरंजीकर मंडळी 12 वाजूस तर 2 टाईम खाऊन 12ला म्हणजे एक जण झोपलेले असतात बघा घराघूर. तसं त्या दरबारामध्ये सुद्धा कोणीही
उपवासी नव्हतं, सगळीजण जेवली होती. मग आता ही सगळी फिरायला लागली की सेवक मंडळी, का तर विमान तर चालू करायला पाहिजे. मग आता त्या दरबारामध्ये दौंडी पिटवल्यानंतर गेली की गाडी त्यांची, गाड्या फिरतात की ग्रामपंचायतीच्या नगरपालिकेच्या, नदीकडेला गेले आणि ते वरडायला चालू केले. आणि तिथे एक म्हातारीचं झोपडं होतं शेवटला. आता काय वैतागलेली सगळीजण, कारण सगळीजण जेवलेली होती. मग सेवकांना सुद्धा भीती होती. आणि राजाला असं कोण उत्तर देणं म्हणताना राजा काय म्हणतोय की कोण उपवास आहे त्याला 5 गावं बक्षीस. किती? 5 गावं इचलकरंजी सारखी. आता आपण किती कमवलं तर इचलकरंजी विकत घेईन नाही. एक गुंठा घ्यायचं म्हटल्यावर आपल्याला किती कसरत करावं लागते. तर ती 5 गावं फुकट देणार होता राजा. तुम्हाला मिळावं काय नाही 5 गावं? कोण कोण एकादशी केले त्यांना 10-10 गावं मिळू दे म्हणतो मी. तसं ही गेली सेवक मंडळी. नदीकडेला एक म्हातारीचं घर होतं आणि तिकडं वरडायला चालू केलीत. ऐका हो ऐका, आज एकादशी आहे, 12 वाजेपर्यंत कोण उपवासी आहे का? जर कोणी उपवासी असेल तर सांगा, राजा 5 गाव बक्षीस देणार आहे. ते गेल्यावर त्या म्हातारीला कमी ऐकू येत होतं. तिला वाटलं काय इंदिरा आवास योजना आल्या, लाडकी बहीण आल्या काय काय म्हणून ती वरडायला चालू करते, इकडे या. मग ती बोलवल्यावर सेवक मंडळी म्हातारीजवळ गेली. असं असं सांगितले. तुम्ही जेवलायसा? होय जेवलोय मी, सकाळी 8लाच न्याहारी केलो म्हटली म्हातारी. बरं मग आता हे असं असं आहे, उपवास कोणाचा आहे सांगा. हां मग ती आजीबाई काय म्हणते, मी जेवलोय, माझा मुलगा पण जेवला आहे, पण माझी सूनबाई अजून जेवली नाही बघा. का तर पहाटेच तिच्या नवऱ्याने तिला बदलून काढला आहे आणि ती अजूनपर्यंत काय जेवाय नाही ना, बोलाय बी नाही अजून माझ्याबरोबर. हाय वय. मग त्या सेवकांना धीर येतोय, कारण किती पालतं घातलं तरी बी कोण सापडत नसते, कारण सेवकांना बी टेन्शन आलेलं असते. आता राजाला उत्तर काय द्यायचं. मग ती म्हणते, आईसाहेब, आता आईसाहेबच म्हणायला पाहिजे की हो ने. राजाची सेवक त्या म्हातारीच्या सुनेकडे गेलीत. आईसाहेब चला की तुम्ही राजदरबाराकडं, तुमच्यामुळं विमान काय होणार आहे, चालू होणार आहे. कुठलं? स्वर्गातलं विमान चालू होणार आहे. मग आईसाहेब काय, आईसाहेब चला की. नाही येणार, धावूनच नाही येणार. मग ती म्हातारी म्हटली, ती अशी ऐकायचं नाही, अशी जर ऐकली असती तर सकाळी तिला नवऱ्यानं हाणलं असतं काय. मग ती सांगितली, तुम्ही एक काम करा, इथनं आता तुम्ही जावा, शिरडोनला ऊस चालू आहे आणि त्या फडामध्ये, ऊसाच्या फडामध्ये हिचा नवरा ऊस तोडायला गेला आहे आणि तिला पहिला घेऊन या त्याला आणि मगच येणार. मी ही लगेच फास्ट जातात. आता कीर्तनात लगेच जातात बघा. गेलीत लगेच, सापडला लगेच. सापडल्याबरोबर ऐका, तुम्हाला राजा 5 गाव बक्षीस देणार आहे. हे ऊस तोडायचं, कोयता बिता हे काय नाही, आता तुम्ही राजावानी राहायचं. मग ती खुश होतोय. कोण? त्या म्हातारीचं पोरगं. मग खुश झाल्यावर चला की काय करायचं आहे. काय नाही, फक्त तुमच्या पत्नीला सांगायचं आहे की विमान बंद पडलेलं आहे स्वर्गातलं, त्याला फक्त हात लावायचा आहे. मग ह्यो हरकतोय, मग चला म्हणतोय. चला म्हणताना तो तिथंच ऊसाच्या बहिर एक शिवरीचं झाड असते, शिवरीचं काठी तिथंच मोडतोय. मग ते सेवक म्हणतात, हे काय भानगड, हे तुम्हाला नंतर सांगतो म्हणते. आली स्वारी, लगेच घरात आली बघा. लगेच घरात आल्यावर बरं आता पहिला गोडच बोलायला लागते हो नी. लगेच डायरेक्ट काहून चालेल, काहून आमचं चालत नाही बघा की लग्न झाल्यांची तोंड, काहून चालते काय. पहिला गोड बोलायला लागते. आईसाहेब म्हणायला लागली, भोग आता आपल्याला 5 गाव बक्षीस मिळणार आहे आणि आता तू पण कुठं कामाला जायचं नाही, मी पण कुठं फळ तोडायला जाणार नाही आणि आपण एकदम सुखी संसार करायचा आहे बघा म्हणून सांगत्या. राजा तो सांगायला लागला त्या आजीबाईचा मुलगा, चला की. नाही येणार. झालं. मग ते आणलेलं औषध असतंय की कुठनं, शिरडोनातनं, शिवरीचं. एक धमाका दिल्यावर लगेच चला. उठली पालखी सगळी आली. धमाका, एक जोरात धमाका दिला. हा असं ह्या पालख्या सगळ्या उठल्या. आजीबाई निघाली, पोरगा निघायला लागलं, सून निघायला लागली, राजाचे सेवक निघायला लागले. येणार आता कोणाचं स्वर्गातलं विमान चालू होणार म्हणताना बँड बाजा वाजवत त्यांना नेलं. राजा बी खुश झाला. कोण? रुक्मानगड नावाचा राजा खुश झाला. तो म्हटला, स्वर्गातलं विमान माझ्या दरबारातल्या माणसामुळे कोणामुळे तर चालू होणार आहे. आली स्वारी. राजा पाया पडाला त्या आईसाहेबाच्या. मग ती म्हणू लागली, या आईसाहेब या, म्हणून तिला जरा म्हणजे हात लावा, विमानाला बंद पडले. तर पहिला हात पाया पडून सांगितलं तर ऐकल नाही. राजा म्हटला, आईसाहेब हात लावा. नाही लावणार. तोपर्यंत तिकडं मागं होताच की शिरडोनचं औषध घेऊन आलेला. एक जोरात
बसल्यावर बरं लगे विमानावर जाऊन धडक, विमान चालू झालं आणि सगळे सेवकरी त्यात बसले आणि निघून गेले. एवढी ताकद कशात आहे? एकादशीत. बरं, ही एकादशीची ताकद आधी पण होती, पण एकादशीची ताकद कधीपासून समजली की रुक्मांगद नावाच्या राजामुळं ही एकादशीची ताकद निर्माण झाली. याच्यामध्ये एक लक्षात येतं की एकादशीची एवढी ताकद आहे आणि एकादशी ताकद सगळ्यांना समजल्यानंतर राजानं परत एकदा दौंडी पेटवला की इथून पुढं प्रत्येक 15 दिवसाच्या नंतर एकादशी येत्या, सर्वांनी एकादश करायचं. सर्वांनी एकादश केल्यामुळं काय परिणाम झाला? रुक्मांगद एकादशी नगरी नेली वैकुंठाशी. एकटा नाही राजा गेला, तुम्ही आम्ही एकादश केल्यावर एकटं वैकुंठाला जाईन, पण राजानं अखंड गावच्या गाव म्हणजे राज्य कुठं नेलं? वैकुंठाला निवडं. एवढी ताकद कशाची आहे? त्या रुक्मांगद नावाच्या त्यानं जे एकादशीचं महत्त्व पटवून दिलं त्याच्यामुळं. म्हणजे तुम्ही आम्ही येता इथं बहुतेक सगळीजण एकादशी केलेलं आहे. म्हणजे आपली पावर किती आहे तुमची तुम्हाला समजलं काय? स्वर्गातलं विमान नवं, इथलं बंद पडलेली गाडीला जरी हात लावला तर चालू होते. खरं कसं आहे माहिती आहे काय? उपवास करायला लागतं. आपण सकाळ संध्याकाळ काय ते शेंगदाणं, शाबू, वरीचं भात, ईळभर नुसतं चरायचं, दिवसभर चरा. खरं एकादशी करा नाही करा, कारण मोक्षसुद्धा एकादशीमुळंच प्राप्त आहे. तसं एकादशीचं महत्त्व सांगितलं तर मग तुम्ही म्हणचेला की पंढरपूरची वारीच का करायचं? आता एकादशी तुम्ही सांगितलं महाराज, पण पंढरीची वारी का? तर तुकोबाराय काय म्हणतात ऐका. एका घरामध्ये कार्यक्रम असते लग्नाचं. समजा श्रीमंत व्यक्तीच्या घरामध्ये एक सुंदर प्रकारे कार्यक्रम मेजवानी ठेवलेला असते. आता श्रीमंताच्या घरातलं जेवण म्हणजे कसं असणार आहे? पंचपक्वान्न. गरिबाची भाजी भाकरी म्हणतो आपण, आणि श्रीमंताचं काय म्हणतो? श्री बालाजीचं जेवण. श्री बालाजीचं जेवण म्हणजे श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू आणि जी म्हणजे जिलेबी. असलं जेवण चरचरीत जेवण असतं. तोंडाला पाणी सुटू देऊ नका, उद्यापासून जेवायचं आपण. आता किती जरी केलं असं तर तुम्हाला वरीचं भातच आहे. तसं श्रीमंत व्यक्तीच्या घरामध्ये जेवणाचा कार्यक्रम असतोय आणि जेवणाचा कार्यक्रम असल्यामुळं त्या घरामध्ये एक नवीन वधू आलेली असते आणि त्या वधूला वाटतंय, साहजिकच कुलवान स्त्री असल्यामुळं तिला काय वाटतंय की आपण बनवलेलं स्वयंपाक कुणाला तरी गरिबाला आपण देऊया. वाटतंय की नाही? साहजिकच तुम्हा सगळ्यांना वाटतंय. मग ती काय करते? नवीन लग्न झालेली ती म्हणजे स्वयंपाक जो नवीन असतो गरम गरम ते गरीब घराला द्यायचं म्हणून घरातून बाहेर पडते आणि एका घरामध्ये देत्या. आणि त्या घरातल्या व्यक्तीचं नाव असते चोखोबाराया. चोखोबारायांच्या घरामध्ये ती व्यक्ती, श्रीमंत घराण्यातली व्यक्ती बनवलेलं गरम गरम स्वयंपाक त्या घरामध्ये देत्या. कारण कुलवान स्त्री, सुसंस्कृतिक स्त्री असते आणि ती दिलेली असते. आणि ते दिल्याच्या नंतर त्यांना खूप बरं वाटतंय. कारण चोखोबारायांच्या घरामध्ये 18 विश्व काय? 18 विश्व दारिद्र्य काय म्हणतो आपण? 18 काय म्हणतो पुढं? 18 विश्व नाही, 18 विषय दारिद्र्य. 18 विषय म्हणजे 18 10 80 आणि 18 विषय 18 गुणले 20 किती झालं? 360 बरोबर ना? 18 20 म्हणजे 18 विषय दारिद्र्य म्हणजे 18 दोन्ही 36, 360 दिवस त्यांच्या घरामध्ये चूल पेटत नाही. त्याला म्हणायचं 18 विषय दारिद्र्य. कुठंतरी 5 दिवस आपल्या घरामध्ये सुखानं म्हणजे चांगलं काहीतरी मिळेल तसं दारिद्र्य. कारण दारिद्र्य कोण असते माहिती आहे काय? दारिद्र्य नावाची एक स्त्री असते, तिला कुणीही करून घेत नसते. मग कुणीही ज्याला कुणीही करून घेत नाही त्याला मग ती काय म्हणत्या? संत जवळ करून घेतात. म्हणून संतांच्याकडे जास्त दारिद्र्य, पण श्रीमंती मनानं खूप मोठी. आता तुम्ही श्रीमंत म्हणशीला तर तुकोबारायांची श्रीमंती तुम्हाला माहीत आहे, ज्ञानोबारायांची पण श्रीमंती तुम्हाला माहीत आहे. तसं ज्ञानोबारायांच्या वडिलांच्याकडे पण कुलकर्णी पद होता. तुकोबारायांचं तर माहिती तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, अनेक कीर्तनकार भरपूर सांगितले असतील. तसं ती दारिद्र्य 18 विषय कुणाच्या घरामध्ये होतं की माझ्या चोखोबारायांच्या घरामध्ये होते. चोखोबारायांच्या घरामध्ये ते आलेलं स्वयंपाकचे जेवण आहे, ते जेवण दिल्याच्या नंतर सगळेजण खात असतात. त्यावेळी चोखोबारायांना वाटतं की आपले वडील आहेत त्यांनाही बसावं. पण चोखोबारायांचं वडील कसं असतात? हांतुरणावर असतात. म्हणजे आलं ना लक्षात? वय झालेलं असतं, त्यांना उठायला बसायला येत नसते. ऐकताना तुम्ही सगळे? चोखोबारायांच्या वडिलांना, त्यांचं नाव राणाजी महाराज होतं, तर त्यांना सांगितलं, घास भरवायला गेलं की चोखोबा
मला उठायला येत नाही, बसायला येत नाही, मग माझी विष्ठा कोण काढणार तू जर मला एवढं देणार असतील तर. कारण चोखोबारांच्या घरामध्ये तो ते आता प्रत्येक म्हातारा माणूस जपूनच जेवते की नाही, माझ्यामुळं दुसऱ्याला त्रास होऊ नये, माझ्यामुळं दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणून चोखोबारायांचं राणाजी महाराज काय सांगायला की तुम्ही ऐका, मला जेवण देऊ नका, मला बास एवढंच एकच घास द्या. पण चोखोबारा ऐकायला तयार नाही. कारण जेवण किती सुंदर मिळालं होतं की श्री बालाजीचं जेवण होतं, एवढं सुंदर जेवण होतं. चोखोबारायांना वाटलं की माझ्या वडिलांना सुद्धा जेवण मिळावं. आणि ती वडिलांनी जेवण घेतल्यानंतर वडील जेवल्याच्या नंतर शरीर काय शरीराचं काम करणार, काय झालं त्यांना शारीरिक विधी त्यांची झाली. आता काय करायचं. कारण त्यावेळेला एक प्रश्न पडला की आता मी चोखोबारायांचं आता कंबर तर धुवायला पाहिजे. त्यावेळी प्रश्न पडला, मग आता आपल्या वडिलांना घ्यायचं आणि बाहेर जायचं आणि कंबर धुवायला लागणार, त्यांचं धोतर काढायला लागणार, स्वच्छता करायला लागणार. आत्ता काय हागीच आहे सोडा आहे ना, तवाचं सांगालोय मी. चोखोबारायांना प्रश्न पडला आता काय करायचं. पण हातामध्ये एक लोटकं घेतलं आणि आपल्या वडिलांना बाहेर घेऊन गेले आणि त्यांची कंबर धुण्याकरता. पण घ्यायचं कसं, एका हातात लोटकं आणि वडिलांना सुद्धा धरायचं आहे, मग अजून एक हात पाहिजे. त्यावेळी त्याने हाक मारली, होय ग. एक हाक मारल्यानंतर सोयराबाईंनी ओ दिला. सोयराबाई आत घरामध्ये होत्या. त्यांनी हळूच बांगड्याचा आवाज, म्हणजे आता बांगड्या नाहीत सोडा, कमीच आहेत, 1-2 असतील. त्यावेळीच म्हणजे सोयराबाईंनी काय केल्या, बांगड्या मागं सरल्या आणि पुढं आल्या आणि काय म्हणल्या, काय जी होय जी. त्यावेळी ती सांगायला लागली की काय करायचं आहे तर तुला आता. ती काय म्हणू लागली, आता ह्यांचं म्हणजे कोण धुणार, सगळं स्वच्छता कोण करणार. त्यावेळी म्हणायला लागली की मी करेन. पण त्यावेळी चोखोबाराय सांगतात की शास्त्र असं सांगतंय की आपल्या वडिलांचं आणि आपल्या पतीचं फक्त कंबर धुवायचा अधिकार आहे. कुणाला, स्त्रीला. आपल्या वडिलांचं आणि आपल्या पतीचं. तू सून आहेस ह्या घरची, तुझा अधिकार नाही. त्यावेळी ती काय म्हणते माहिती आहे काय, सोयराबाई सुसंस्कृत घराण्यातली सोयराबाई होती. ती काय म्हणत्या, लगेच हातामध्ये पाणी घेते, एका हातामध्ये, पांडुरंगा तुला साक्षी म्हणून मी आज एक शपथ घेते, थोड्या वेळाकरता तू मला माझ्या सासऱ्याची मुलगी बनव म्हणून असं पाणी फिरवून टाकत्या सोयराबाई. आणि सांगतात की आता तर झाली ना मी मुलगी. त्यावेळी त्या चोखोबारायांच्या पत्नीनं सोयराबाईंनी काय केलं की त्या आपल्या सासऱ्यांचं कंबर धुतलं. आणि त्या धुतल्याच्या नंतर ज्यावेळी सासरे बुवा पलंगावर बसले होते त्यावेळी त्यांनी सांगितलं की चोखोबा, मी मगाशी पाहिलं की मगाशी ऐकलं की कोणीतरी बांगड्याचा आवाज येत होता. कारण त्यांना दाखवायचं नव्हतं की बाबा हे कोणीतरी महिलेनं हे केलं म्हणून, विष्ठा काढल्या म्हणून. पण त्यावेळी चोखोबारायांना प्रश्न करतात राणा महाराज, चोखोबा मगाशी मला बांगड्याचा आवाज आला, कोणी रे माझी कंबर धुतली. त्यावेळी ते चोखोबाराय सांगतात की तुमच्या सुनेनं तुमची कंबर धुतली. त्यावेळी सुनबाईला आवाज देतात राणाजी महाराजांनी बोलवतात, या जगामध्ये मी खूप भाग्यशाली असेन की मला तुझ्यासारखी सून मिळाली असेल की बाबा. मग त्यावेळी चोखोबारायांचे वडील पांडुरंगाला एक शपथ घालतात की ऐक पांडुरंगा, मी ज्यावेळी संकटात आहे त्यावेळी ही मुलगीप्रमाणे माझी वागणूक केली, त्यावेळी तू एक लक्षात ठेवून घे, आत्तापर्यंत माझं सगळं पुण्य तू घे, फक्त ज्यावेळी माझ्या सुनेला संकट येईल त्यावेळी तू तिला मदतीला धावून ये. असं कोण सांगतं की राणाजी महाराज पांडुरंगाला सांगतात. आणि ते तिथंच गतप्राण होतात. झाल्याच्या नंतर एक वेळ येते, तुम्हाला ती कथा सगळ्यांना माहीत आहे बघा. ज्यावेळी आपल्या आईसामांचं म्हणजे चोखोबारायांच्या पत्नींचं प्रसूती वेदना चालू होतात, म्हणजे डिलिव्हरी म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो आपण मराठी शब्द, प्रसूतीगृह. ज्यावेळी प्रसूती होते त्यावेळी पांडुरंग स्वतः धावून येतो. कशा करता, वहिनी उघडा दार हा कामारी, वहिनी उघडा दार हा कामारी, चोखोबाची बहीण झाला शारंगधर, चोखोबाची बहीण झाला शारंगधर, चोखोबाची बहीण झाला शारंगधर, चोखोबाची बहीण झाला शारंगधर. वहिनी उघडा
उघडादार हाका मारी मारी वहिनी उघडादार हाका मारी वहिनी उघडादार हाका मारी हाका पांडुरंग ज्यावेळी स्वतः धावून आला का पंढरीची वारी करायचं आहे. जगामध्ये प्रत्येक देवाकडे तुम्ही काही नाही काहीतरी मागा, देव तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. एका देवाकडं काही मागा, माझ्या भोलेनाथाकडं काही मागा, घ्या काय पाहिजे. कोणी मागल बंगला, गाडी, मोटर, फिटर, नोकर, चाकर, काहीही मागतील तुम्हाला आम्हाला. म्हणजे मागायचं काय हो, मागायचं काय आपलं कामच आहे. किती दिलं तरी आपल्याला काय पुरत नाही. एका नदीमध्ये तिघजण जात असतात आणि तिघजण जात असताना पूर आलेला असतोय, महापूर. म्हणजे आपल्याला इचलकरंजीनं आपल्याला शिरदवाडला जायचं आहे आणि जात असताना तिघजण असतात. तिघजण जात असताना नदीला अचानक होल पडतोय आणि पाणी वर यायला चालू होते. पाणी वर आल्यावर ही तिघजण कापायला चालू होत्यात, भयभीत होत्यात. भीती लागल्यानंतर त्यांनी मग आता आपण घाबरल्यावर काय करतो, भूताचं नाव घेतो का नाही. सगळीजण घाबरल्यावर काय करतो, देवाचं धाव करतो का नाही. राम 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 आपापल्या हा माम म्हणते तो इकडं आपापल्या देवाचं नाव आपापल्या देवाचं नाव घेतं. बर मग ती तिघजण होती का नाही, त्यांनी आता लवकर प्रसन्न होणारा कोण, कारण आता तर पाणी आत आलंय आणि आपल्याला तर जायचं आहे नदीच्या पलीकडं. लवकर फास्टमध्ये पावणारा कोण, भोलेनाथ. एका लगेच त्याचं नावच आहे बघा, भोळ्या भोळ्या शंकरा. त्यांनी शंकराचा धावा केला आणि शंकर पण लगेच प्रसन्न झाला बघा. तो मग आम्हाला वरडलं तर येत नाही आणि ते देगासनी म्हणजे चोराला सामील बघा असं झाल्यासारखी गत आहे. म्हणजे लगेच भगवान शंकर प्रसन्न झाला. मग झाल्यावर ह्यांनी काय मागावं, एकट्यानं काय मागितलं. पहिल्यानं, देवा एक काम कर, मला बंगला, गाडी, नोकर, चाकर, मोटर, फिटर सगळं दे आणि माझ्या हाताखाली 5-6 गडी दे. भगवान शंकर तथास्तु म्हटलं. ह्यो गेला, राहिली की दोघंजण कशात नावत. महापूर आलेला आहे आणि ते दुसऱ्याचे नंबर आलं. दुसरा लई हुशार असतोय बघा. दुसरा कोणासारखा असतोय महाराज, दुसरा माझ्यासारखा असतोय काय. तो म्हणतोय, देवा तू त्या पहिल्याला काय काय दिलास की रे, त्याच्यापेक्षा डबल मला दे म्हणतोय. काय म्हणतोय, पहिल्याला काय काय दिलास त्याच्यापेक्षा डबल मला दे म्हणतोय. आता राहिला की तिसरा महाराज लय हुशार असतोय. तिसरा महाराज कोणासारखा असते, आमच्या महादेव महाराजांच्यासारखा असते बघा. वा. तिसरा महाराज काय म्हणतोय, त्याला दिलास मोटर, गाडी, फिटर बिटर, बंगला, गाडी, नोकर, चाकर, दुसऱ्याला दिलास डबल. मग ते पाणी वर येत असते की हळूहळू. ते काय म्हणतोय, महाराज त्या आता याला मागायची वेळ आल्यावर मग महादेव महाराज त्यांना महादेवाला विचारतोय. तेव्हा महादेव आमच्या महादेवाला विचारतोय, सांग तुला काय पाहिजे. महाराज मागायला पाहिजेत की नाही, मला आपण 5 गाव बक्षीस पाहिजे म्हणून. त्या दोघांच्या दुप्पट द्यायला पाहिजे. नाही, आमचं महाराज काय म्हणतात, त्या दोघांनी कुठं नेऊन ठेवलंच पहिलं हिथं घेऊन ये, पाणी वर आलंय. झाली अशी मागायची आपली परिस्थिती असते बघा. तसं मागत असताना काय मागावं हे समजत नाही. आपण गेलतो कुठं, चोखोबारायांच्या पत्नीकडं. मागत असताना त्यावेळी चोखोबारायांच्या पत्नीचं त्यांनी म्हणजे प्रसूती काळ त्यांनी पूर्ण केला. म्हणजे एवढी ताकद एवढं एकदम मधलीच चालू होईल. मग त्यानंतरचं शेवटचं चरण घेऊ आपण. पंढरीची वारी आहे माझे घरी, 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 वारी आहे माझे घरी,
माझे घरी पंढरीची वारी आहे 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 माझे घर पंढरीची वारी आहे माझे घरी 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 तीर्थवत आणि कनकरी तीर्थवत व्रत एकादशी करिना उपवासी व्रत एकादशी करिना उपवासी व्रत एकादशी करिना उपवासी व्रत एकादशी करिना करे तीर्थव्रत आणि कन करे तीर्थव्रत व्रत एकादशी करिन उपवासी व्रत एकादशी करिन उपवासी व्रत एकादशी करिन उपवासी व्रत एकादशी करिन उपवासी गायना हरनिशी मुखी नाम 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 व्रत एकादशी करिना उपवासी व्रत एकादशी करिना उपवासी व्रत एकादशी करिना उपवासी व्रत एकादशी करिना उपवासी मुखी नाम गायन हरनिशी मुखी नाम गायन हरनिशी मुखी नाम मुखी नाम गायन हरनिशी मुखी नाम
अहरनिशी मुखी नाम गायीना अहरनिशी मुखी नाम मुखी नाम मुखी नाम गायिना हरनिशी मुखी नाम गायिना हरनिशी मुखी नाम गायिना हरनिशी मुखी नाम मुखी नाम व्रत एकादशी कर्ण उपवासे व्रत एकादशी कर्ण उपवासे व्रत एकादशी कर्ण उपवासे व्रत एकादशी कर्ण उपवासे कर्ण उपवासे विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी कुंडली गौरधरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबार कुमारी विठोबार कुंडली गौरधरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आलो कुठं होतो आपण ऐका मागायच्या ह्याच्यावर होतो बघा. कुठल्याही देवाला गेल्यानंतर आपल्याला मागायची सवय जास्त आहे बरोबर ना महाराज. हनुमंतरायाकडं गेलं तर हनुमंतरायाकडनं काहीतरी मागायचं 11 रुपयाचं नारळ द्यायचं आणि 1 लाख रुपयाचं काहीतरी मागून घ्यायचं तरीसुद्धा देतो हां तरीसुद्धा भगवान शंकराकडं काहीही मागात देणार. कुठल्याही देवाकडं आपापल्या म्हणजे कुलस्वामीकडं काहीही मागात तुम्हाला देणार. पण जगामध्ये एकमेव देवा असा आहे माझा पांडुरंग. तुम्ही मागील देणार नव्हं तुमचा दास होतो तुमचा नोकर होतो. म्हणजे तुम्हाला पाहिजे ते देणार आणि तुमचा नोकरही होणार. असा कोण देव आहे काय हो? कोण आहे? फक्त एकमेव पांडुरंग. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग आस. जसं साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. लाज धरत नाही आणि तुमच्या मागं येतो आणि सांगतात फक्त कशासाठी हो आणि त्याला लागतंय काय. काही न लगे एक भावची कारण काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाजी तुका म्हणे आन विठोबाजी तुका म्हणे आन विठोबाजी काही न लगे एक भावची कारण
काही न लगे एक भावाची कारण काही न लगे भावची कारण काही न लगे भावची कारण काही न लगे एक भावाची कारण काही न लगे एक भावाची कारण काही न लगे भावची कारण काही न लगे भावची कारण तुका माने आण विठोबाची तुका म्हणे आण विठोबाची तुका माने आण विठोबाची तुका म्हणे आण विठोबाची करिता बरोबारी दुरावासी दुरी करिता बरोबारी दुरावासी दुरी करिता बरोबारी दुरावासी दुरी करिता बरोबारी दुरावासी दूरी करिता बरोबारी दुरावासी दूरी करिता बरोबारी दुरावासी दूरी काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. तुकोबराया शपथ घेऊन सांगतात की माझ्या देवाला काही लागत नाही. काय लागते फक्त भाव. बरं बाकीच्या देवांना काय लागतंय? कुणाला 2 पायाचं 3 पायाचं 4 पायाचं कुणाचं पांढरा कांदा असं नाही. एकदा व्यास महर्षी चालत जात असताना भाव खात्यात त्यांच्या पायामध्ये एक कीटक आलं. बारका कीटक म्हणजे केवढं? मुंगी एवढं धरा. व्यास महर्षी समजते ना. व्यास महर्षींना सगळं ज्ञात होतं कारण त्यांनीच हे शब्दांची रचना निर्माण केली. तसं हे कीटक जात असताना महाभारतातला प्रसंग आहे का. त्यावेळी ते जात असताना ते कीटक एकदम जोरात पळत असते. जोरात पळत असताना व्यास महर्षी त्याला विचारतात त्या कीटकाला, अरे तू एवढा आहेस का पळतोयस? तुला काय कामं आहे काय? तुझ्या मागं कोण लागलं आहे काय? तुझं काय लग्न झालं आहे काय? घरातली लावून दिल्यात काय? तर त्यावेळी ते कीटक बोलतंय व्यास महर्षींच्या बरोबर. काय म्हणतंय? गुरुजी तुम्हाला माहीत नाही काय? बघा समोरनं रथ येतोय. गुरुजी बघा समोरनं रथ भराभरा येतोय आणि ते रथ येत असताना त्या रथाचं चाक जर माझ्या पायावर माझ्या अंगावरनं गेलं तर मी मरीन. माझा चेंदा मेंदा होईल. म्हणाल काय नाही हो? म्हणाल काय नाही? समजा लांबनं कोणी तर गाडीवरनं घेऊन आलं, कोणतरी वरडा लागलाय सरका बाजूला सरका बाजूला. त्यावेळी आपण लगेच बाजूला सरतोय. ते परवा एक ते ट्रॉली मागं सरकली बघा. वरडाल ती 5-6 जण. त्यावेळी मागची सगळी पळत सुटली का तर ट्रॉली आल्या. तसं ते कीटक म्हणतंय व्यास महर्षींना की बाबा समोरनं रथ या लागलाय ते माझ्या अंगावरनं गेल्यानंतर माझा मृत्यू होईल. माझा शरीराचा चेंदा मेंदा होईल. अरे कीटका ते किड्याला सांगतात तुझा एवढासा जीव तुला काय? तुझ्या पुढं मागं आणि पुढं फुकुटं उडं असं असताना तुला काय गडबड आहे? त्यावेळी त्याने एक सुंदर प्रश्नाचं उत्तर दिले बघा. गुरुजी माझा सुद्धा देह आहे, मला सुद्धा मृत्यूचं भीती आहे. तसं कुणालाही आता बसलेलं बेडूक बसलेलं असते बघा. बारकी पोरं उगाच त्याला डिवसतात. मग त्याला भीती वाढून ते पळून जाते. पाण्यातला मासा नुसतं उचला तडपडतंय का नाही? तसं प्रत्येकाचा जीव आहे का नाही? प्रत्येकाचा जीव आहे. प्रत्येकाच्या जीवावर ज्याचं प्रेम आहे. तसं जे मांसाहार करणाऱ्या लोकांना माझा प्रश्न आहे, ज्या त्या जीवावर ज्या त्या स्वतःवर त्यांचं प्रेम आहे त्यांना तुम्ही मारून खाल्ल्यानंतर ते पापात पडेल काय पुण्य मिळेल हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. ते सांगतात की महाराज असं नाही करायचं. मग तुकोबाराय काय म्हणतात की जे विठ्ठल आहे कुठं आहे? सगळीकडे आहे म्हणतात. प्रत्येक देहात आहे. प्रत्येक म्हणजे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. सगळ्या जीवामध्ये देव आहे तर तुम्ही तसं का करता?
एकानं प्रश्न विचारला की जीव कुठं आहे विठ्ठल? विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठावला मुरला आजीव्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठला जळी स्थळी भरला रीता ठावला उरला आज्ञा दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठला. काही महाग भाग असतात बघा. विठ्ठल सगळीकडं आहे तर दाखवा विठ्ठल विचारतात का नाही आपल्याला? अरे विठ्ठल पाहायचा नाही, विठ्ठल अनुभवायचा आहे. त्याला म्हणावं की आपण कुठं विठ्ठल दाखवा कुठं, त्याला ने म्हणा आमोशाला नदीकडं विठ्ठल तुला लगी बसते. हे भूत असतात बाबा तिकडं. कोण भूत बघितलेलं नसतंय खरं म्हणतंय, उगाचच घाबरतात बघा. एक हुशार असतोय बाहेर बसलेला आणि तो असं नास्तिक असतोय. तो म्हणताय तुम्ही दाखवा विठ्ठल. विठ्ठल दाखवा म्हणजे कीर्तनात तो ऐकून जातोय, नुसतं असं लांबनं जात असतोय गाडीवरनं आणि त्याला एकच नुसतं दिसतंय की अभंग विठ्ठल जळीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला. ते तेवढंच ऐकतोय आणि पुढं जातोय. आणि पुढे गेल्यावर हे मग त्या घरातली सांगतात की कीर्तनात सांगतात ते सगळं खरं असतंय. हां मग हे झालं सगळं खरं असतात. महाराज काय सांगितल्यात? विठ्ठल कुठं आहे? सगळीकडं आहे. देव कुठं आहे? यांच्यामध्ये देव आहे, पकवाजमध्ये देव आहे, महाराजांच्यामध्ये सर्वाघटी राम देहादेही एक, सगळीकडं देव आहे हे समजतोय आणि नोकरीला निघालेला असतोय. तोपर्यंत काय होतंय महाराज? तिकडनं एक हत्ती पिसाळलेला असतोय. जसं रथ कसं येताना ते कीटक घाबरलेलं असते की नाही, तसं ते हत्ती पिसाळलेलं येत असतंय. आणि ते पिसाळलेल्या हत्तीवर, त्या हत्तीवर कोण बसतंय? माहूत. तो माहूत वरडत असतोय सरका बाजूला. अर्धा किलोमीटर अगोदरच वरडत असतोय तो. हत्ती पिसाळलेला आहे बाजूला सरका, हत्ती पिसाळला बाजूला सरका, वरडत वरडत असतोय. पण ह्याच्या डोक्यात एकच असते काय? विठ्ठल सगळीकडेच आहे. आता हत्तीमध्ये सुद्धा विठ्ठल आहे आणि माझ्यात सुद्धा विठ्ठल आहे. लई पावरनं तयारीनंच आलेला असतो तो. मग तेव्हा म्हणजे हत्ती माझ्या अंगावर कसं येईल? कारण कीर्तनात तर काळ ऐकलो की मी विठ्ठल सगळीकडे आहे. पण तो वरचा माहूत सांगत असतोय हे बाजूला सरका, हत्ती पिसाळलेला आहे. ती पिसाळ आहे बाजूला. हा हत्ती पिसाळ पिसाळ. तो माहूत सांगत असतोय सरका बाजूला. पण ह्यो खवण्या काय म्हणतोय? आपल्याकडची भाषा. हे म्हणतोय देव हत्तीत बी असेलच की, कारण कीर्तनात खरं सांगतात. घरातली त्याला आणि जरा सांगितलेलं असतात. कीर्तनात सगळं खरं सांगतात आणि देव सगळीकडे आहे. हरिपाठात पण सांगितले आहेत सर्वागटी राम. तसं हत्तीमध्ये सुद्धा देव असेल का? हत्ती मला काय खातोय काय? तसं राहतोय समोरनं. हत्ती येतोय 1 किलोमीटरनं, अर्धा किलोमीटरनं, 500 मीटर, 100 मीटर येतोय. हत्ती येतोय पिसाळ्याला. हत्ती काय गप बसते म्हणता? 1 लाथ दिल्यावर जाऊन पडतोय तेवढा लांब. लांब पडल्याबरोबर मग ह्याच्यामध्ये चक्कर चालू होते. तो काय म्हणतोय आता मी माहुतावर केस घालणार म्हणजे घालणार. मग तो काय करतोय? जाऊन कोर्टात केस घालतोय की अमुक अमुक नावाच्या हत्तीनं मला लात मारला आणि मी पडलोय आणि मला सगळी भरपाई पाहिजे. किती मागते तो? आता सहजच मागते मला 20 लाख पाहिजे, 30 लाख पाहिजे. तसं तो गेला कोर्टात आणि फास्ट कोर्टात गेला. लगेच कीर्तनात तर फास्ट आणि आता नवीन एक कोर्ट आले फास्ट कोर्टात लगेच निकाल. इकडनं वकील आला, इकडनं सांगायला लागला, इकडं त्याला उभा केलं. आणि वकील फार लई हुशार होता. वकील मग आता हे माहुताचा वकील असणार आणि एक त्यांचाच वकील एक असणार. मग ह्यो माहूत गरीब होता हो. आता हत्तीला चालवायचा आणि काय 5-6 हजार पगार एवढंच असणार. आणि तो समोरचा किती मागाला आहे? 20 लाख रुपये मागाला. देणार कुठलं? मग त्यावेळी तो वकिलाकडे जातोय आणि सांगतोय की मी तुम्हाला 500 रुपये देतो आणि माझं तेवढं काम करा आणि ते केस तेवढं तुम्ही मिटवा. वकील खूप सुंदर असतो आणि वकील काय म्हणतो माहिती आहे काय? तुमची केस मी मिटवतो, मला किती रुपये द्या? 500. कारण तुमची परिस्थिती गरीब आहे, तुम्ही मला 500 रुपये द्या. मग त्यावेळी तो केस चालू होतोय, कोर्टामध्ये हजर होतोय. वकील काय म्हणतोय? फक्त एक काम करायचं, मी सांगेल तेवढं ऐकायचं. जज साहेब काय विचारतील म्हणजे समोरचा सरकारी वकील काय विचारल, कोणी जरी विचारलं तर काय म्हणायचं? बुईंग. काय म्हणायचं? बुईंग एवढंच म्हणायचं. झालं, ठरलं यांचं. कुठं? वकीलच्या म्हणजे रूममध्ये गेलं, केस चालू झाली.
आणि जज साहेबानं ऑर्डर म्हटलं. तिकडचा वकील आला आणि विचारायला चालू केला की का हो तुम्ही आरोपी आहे, आमच्या माणसाला तुम्ही तुमच्या हत्तीनं धक्का दिला, आम्हाला 20 लाख रुपये भरपाई पाहिजे, तुम्ही देणार काय? मी कुठलं देऊ? मग तो म्हणतोय चुकी माझी काय नाही. मग ह्यो वकील सांगत असतो. तो वकील म्हणतोय तुमचं नाव काय, तुमचं नाव काय? मग ते वकिलांना काय सांगितलेलं, काय पण प्रश्न विचारू दे, काय सांगायचं? भुईंग. वा, पाठ झालं की लगेच, मगाशीच लवकर लक्षात येऊन झालं. तुमचं नाव काय? भुईंग. तुमचं वय किती आहे? भुईंग. तुम्ही काय करता? भुईंग. हत्ती आलता व काय करालता? भुईंग. एवढंच म्हणत असतं बघा तेवढं. मग एवढं म्हणत असताना राग येतोय कुणाला? त्यो असतोय की नाही पडलेला 20 लाख रुपये मागत, तुम्ही नव्हा, त्यो पडलेला असतोय की नाही, हे विठ्ठल सगळीकडे आहे मला कसं मारतोय म्हणून त्यो म्हणतो मला 20 लाख रुपये पाहिजे. आणि त्याला राग येते, बाकी सगळी गप्प बसतात. काय तर झालं असेल, आजार बेजार झाले असेल. तोपर्यंत ह्यो म्हणतोय नाही जज साहेब त्याला बोलायला येतंय. त्यावेळी तो सांगतोय त्याला बोलायला येत नाही, बोलायला येतंय. परवा दिवशी कसं वरडालता, सरका बाजूला, सरका बाजूला, हत्ती पिसाळाला, हत्ती लात मारल, सरका बाजूला, असं म्हणालता. कोण सांगताय? शिव 20 लाख मागणारा म्हणतोय हत्ती पिसाळे, सरका बाजूला, असं बोलालता तो समोरचा आरोपी. त्यावेळी जज साहेब सांगतात की तुला सांगाल तर का नाही हत्ती पिसाळे म्हणून? नाही हो, पण मला कीर्तनात सांगितलेलं की सगळीकडे देव आहे, हत्ती कसं मला मारल? पण लक्षात घ्या, गम्य हित आहे, हत्तीमध्ये देव आहे, तुझ्यात देव आहे. अरे पण त्या हत्तीवर एक देव होता की माहूत नावाचा, तो तुला सांगाल तर का नाही सरका बाजूला, हत्ती पिसाळा, हत्ती लाच मारल. मग त्या देवाचं तू ऐकलास काय? त्या देवाचं तू ऐकला नाहीस म्हणताना तुला काय पैसे मिळणार नाही. तसं देव सगळीकडे आहे, फक्त आपल्या ऐकण्याची वृत्ती, आपल्याला समजून घेण्याची वृत्ती आपण कमी करतोय. तसं पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गाईन अहर्निशी मुखी नाम. आणि शेवटच्या चरणात काय म्हणतात महाराज? आहे ना 10 मिनटं? 5 मिनटात सांगतो हां. नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. कारण कलियुगामध्ये फक्त नामाला जास्त महत्त्व आहे. आता नामाचा महिमा सगळीजण सांगितलं की नाम चांगले चांगले. नामा म्हणजे नाम कसं आहे? अमृतापेक्षा गोड आहे नाम, किंवा जिवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयासं फिके पुढे. तसं नाम का घ्यायचं? कारण नामामध्ये काय ताकद आहे. जसं आता आपलं थंडीचे दिवस चालू आहे, डोकं दुखतंय, सर्दी येते, ताप येते, आपण काय लावतो? मलम. सर्दी झाल्यावर बारके पोरासनी काय लावते तिकडं? झेंडू बाम. 1 बाम 3 काम. तसं बोर्ड लावल्यात बघा, एसटीला जाता येतात सगळीकडं, 1 बाम 3 काम. इकडं नानी साईडला 1 बाम 10 काम लिहिलेत बघा. गुडघ्याला बी तेच औषध, डोक्याला बी तेच औषध, कमरेला बी तेच औषध, मांडी हात पाय सगळ्याला एकच औषध. तसं एक महाराज गृहस्थ असतोय आणि त्याला नोकरीच्या शोधात असतोय. आणि नोकरीच्या शोधात असताना त्याला डॉक्टर लिहिलेला असतोय की इथं कंपाऊंडरची गरज आहे म्हणून. इचलकरंजीमध्ये महाराज आवरतो लगेच. मग नोकरी, आता शिकलेली पोरं काय करतात? नोकरीच्या शोधात जात असतात. काय तर असू दे, आपल्याला कशाला तर नोकरी मिळू दे म्हणून तो जातोय कुठं? डॉक्टरकडं. मग डॉक्टर काय म्हणतोय, पहिला मी तुला 5,000 देणार. किती? 5,000 रुपये देणार. तो पण कबूल होते, कारण नोकरी मिळत नसत्या. गेल्यानंतर त्या गावात अचानक साथ आलेल्या असत्या. कशाची? पोट दुखायची. अगोदर साथ येत तुम्ही काय, पटकीची साथ, ह्याची त्याची साथ. तसं त्या जुलाबाची साथ त्या गावामध्ये आलेली असत्या. कुठल्या? त्या डॉक्टरच्या. आणि ह्यो नवीन कंपाऊंडर भरती झालेला असतोय, का शिकलेला सवरलेला असतोय. आणि कंपाऊंडर भरती झाल्यानंतर ते डॉक्टरची आता साथ आल्या म्हटल्यावर प्रत्येकाला एकच औषध द्यायला पाहिजे. कुठलं औषध? सोनामुखी चूर्ण होतं. 20 रुपये किलो चूर्ण मिळते आणि ते खाल्लं की बरं होते. आणि डॉक्टरांच्या जवळ औषध असते बघा, देतात. इकडं देत नाहीत, अजून खेडेगावात देतात, भरपूर औषध देतात फुकाट. तसं ते 20 रुपये किलोचं सोनामुखी चूर्ण. आता पेशंट कसली येणार? गावात साथ आल्या जुलाबाचे पेशंट येणार, पोट दुखालंय म्हणून. मग त्यांना औषध कुठलं देणार? एकच औषध देणार. मी कंपाऊंडर नवीन आलता, डॉक्टर लई हुशार दिसायला आहे, प्रत्येकाला एकच औषध द्यायला आहे. कुठलं? ते सोनामुखी चूर्ण. येईल त्या गिरायकला एकच औषध. आणि फी किती? 200 रुपये प्रत्येकाकडनं.
बरं आहे की धंदा राव एवढा, नुसतं 20 रुपये किलो आणायचं आणि प्रत्येकाकडनं 200-200 रुपये घ्यायचं. हे कंपाऊंडर म्हणतोय, त्याच्या मनात चालू होतंय. असं जर आम्ही नुसतं 5,000 महिनाभर कमवण्यापेक्षा आपण पण कुठंतरी एक दवाखाना काढूया. कुणाच्या मनात येतं आहे? हे कंपाऊंडरच्या मनात येतं आहे. कंपाऊंडर काय करतो आहे, इचलकरंजी सोडून पलीकडं, नदीच्या पलीकडं शिरदवाडात जातो आहे आणि तिथं काय करतो आहे, स्वतःचाच दवाखाना चालू करतो आहे. अगोदर कसं कोण शासनाचं काय म्हणजे बघायचं नव्हतं. कुठंतरी दवाखाना झालं, वैद्य झाला की झालं बघा. मग तो काय करतो आहे, तो पण काय घेऊन जातो, एक सोनामुखीची डबी 20 रुपये किलोची घेऊन जातो आहे. आणि योगायोगानं काय होतं आहे, त्या शिरदवाडमध्ये एकट्याचं खरोखरच पोट दुखतं आहे आणि त्या कुणाकडे जातो आहे, त्या कंपाऊंडर म्हणजे हॉस्पिटलमध्ये नवीन दवाखाना झाला आहे म्हणून हरकून जातो आहे. मग हरकून गेल्यानंतर ते जरा असतंय, मग जातो आहे, त्याचं पोट दुखायचं लगेच कमी होणार की, कारण चूर्णच तेवढं महत्त्वाचं असतंय. मग तेच गेल्यानंतर तो नीट जात नाही गप्प, हे माझं पोट दुखायचं बरं झालं एवढं सांगायचं सोडून तो गावातनं दौंडीपीठ होतंय, हे डॉक्टर लय भारी आहे का, सगळं नीट होतंय. काय होतंय, सगळं नीट होतं. त्याचं नुसतं पोट दुखायचं, कारण पोट दुखणं किती महत्त्वाचं आहे तुम्हाला सांग. काय एक वेळ बसून बसून पाठ दुखलं तर सण होतंय, पण इथं बसलेल्यांचं कोणाचं जरी पोट दुखायला लागलं, महाराज हे टाळ घ्या मी चाललो, एवढा त्रास होतोय. मग ते पोट दुखायचं कमी झाल्यामुळे तो खुश झालेला असतोय. डॉक्टर नवीन मस्तपैकी दिलेला असतोय, ते खुश. गावातनं दंडी पीठ होतं की हे नवीन डॉक्टर आला, सगळं नीट होतंय, सगळं नीट होतंय म्हणल्यावर तिथं गावात एक कुंभार असतंय माझ्यासारखा काय, आणि नेमकं त्याचं गाढव हरवलेलं असतंय. काय हरवलेलं असतंय, गाढव हरवलेलं असतंय. मग आता गाढव हरवलंय म्हटल्यावर ह्यो सांगायला काय, सगळं नीट होतंय. मग ते गाढव हरवलेलं आणि त्या डॉक्टरच्या चूर्णाचं काय संबंध आहे काय. मग ह्यो सांगतोय डॉक्टर पण असेल आणि ज्योतिषी पण असेल. ह्यो कुंभार जातोय कुणाकडं, कंपाऊंडरकडं. आणि त्या कंपाऊंडर म्हणजे आता तो डॉक्टर झालेला असतोय. मग गेल्यानंतर म्हणतोय असं असं माझं डॉक्टर साहेब माझं काय झालं आहे, गाढव हरवलं आहे. मग ह्याच्याकडं औषध कुठलं असतंय, ह्यो काय शिकलेलं असतं काय, MBBS BA MS हे काय झालेलं नसतं ह्यो. त्याच्याकडे औषध असतंय सोनामुखी चूर्णाचं. मग तो देतोय त्या कुणाला, कुंभाराला, हे घे आणि जा तुझं गाढव सापडल म्हणून. बरं त्या कुंभाराच्या पोटात दुखत असतंय काय, असतंय काय नाही, पण हे औषध खाल्ल्यावर चालू होतंय की वाऱ्या. नदीकडचं गाव म्हटल्यावर पळायला चालू केला रोज. मग काय म्हणतात आपल्याकडं खेडेगावात का नाही, काय गुण येणं म्हटल्यावर काय करतात, परत एकदा डॉक्टरकडे जातात, सवय असते आपल्यासनी. महाराज काय झालं डॉक्टर साहेब, औषध दिलायचं खरं काय, लवकर गुण येणं. मग काय जातं त्याच्याकडं दुसरं औषध कुठलं आहे काय, परत तेच औषध दिवसातनं 6 वेळा जायचं, ते दिवसातनं 10 वेळा जायला चालू केला. गेल्यानंतर मग काय त्याचं अशी परिस्थिती झाली, आता रोज घराकडनं किती नदीकडे जायचं, किती घराकडे यायचं, नदीकडे किती जायचं, घराकडे यायचं म्हणत तो काय करतोय कुंभार, त्या नदीजवळच जाऊन बसतोय. तिथंच पाणी घ्यायचं, तिथंच मोकळं व्हायचं. पण योग असा होतोय, त्याचं जे हरवलेला गाढव असतंय का नाही, ते तिथं चरत आलेलं असतंय. सगळं समजायला की हळूहळू लगे चरत तिथं आलेलं असतंय. मग तो कुंभार काय म्हणतोय, काय जरा त्रास झाला पण गुण आला. मग ह्यो कुंभार ह्यो पण ग बसत नाही. ह्यो पण गावात हे नवीन डॉक्टर झालाय, सगळं नीट होतंय. गावात दवंडी पेटवायला चालू करतोय, सगळं नीट होतंय. मग सगळं नीट होतंय म्हटल्यावर त्या ग्रामपंचायतचा जो सरपंच असतोय की नाही, शिरदवाडचं सांगालो, हितलं नाही सांगालो. सरपंच खूप श्रीमंत असतोय आणि ते श्रीमंती असल्यामुळं त्याला असत्या 3 बायका. आता तुम्ही काय ते प्रयत्न करू नका, आधी एक झालंय तर ही तर बघा जरा, मगाशी सांगितलंय तसं त्याला 3 बायका असतात. आणि त्यातलं काय करते, ते 3 नंबरचे असत्या जरा नकोशी असत्या. अकोशी आणि नकोशी असं नावं असतात नाही, ती नकोशी असते, तिला तो बघत नसतोय आणि ती खूप नाराज होत्या. आणि ह्यो कुंभार ओरडत जात असताना ती बोलवत्या, काय झालंय, तर ते सांगते असं नवीन डॉक्टर आलाय, सगळं नीट होतंय. मग ती राणी असते का नाही, ती म्हणजे सरपंचीन 10वी पास होती खरं, सरपंचीन मास्तरीन डॉक्टरची महाराजची
तसं ती सरपंचीन गेली त्या कुणाकडे डॉक्टरकडे गेल्यावर म्हणू लागली असं असं झालंय माझ्याकडं काय सरपंच साहेब बघत नाहीत आणि आता मला काय तर औषध द्या. मला सांगा त्या राजा न बघण्याचं आणि त्या डॉक्टरचं काय संबंध आहे? काही संबंध नाही. पण ती सांगते असं बरं आता ह्याच्याकडे औषध कुठलं होतं? औषध कुठलं? 20 रुपये किलोचं चूर्ण, सोनामुखी चूर्ण होतं. ते सुद्धा कुणाला देतोय? त्या सरपंचींला. हे घ्या औषध आणि तुमचं म्हणजे सापडतंय. कोण? म्हणजे तुमच्याकडं सरपंच साहेब बघतील आणि तुम्हाला त्यांच्या राज दरबारात घेऊन जातील, तुम्हाला किंमत देतील. कारण तिला किंमत देतच नाही, कारण ती नकोशी असत्या म्हणून. झालं ही औषध घेतली, ही पण चालू झालं की महाराज शरीर काय औषध घेतली की लगेच प्रक्रिया चालू. दिवसातनं 3-4 वेळा 5-6 वेळा झालं. ही पण काय म्हणायला लागली अरे 4 दिवस झालं औषध घ्यायला अजून काय गुण येईन. मग ती परत त्या डॉक्टरकडे जात्या. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर साहेब अजून काय गुण आलं नाही, सरपंच साहेब माझ्या घराकडे येणार, मला काय बोलवणार. मग ते काय म्हणतोय दुसरं औषध कुठलं काढ ते 7 नंबर डब्यातलं. डबा कुठला? तोच की त्याच डब्यातलं औषध देतोय. ही दिवसातनं 5-6 वेळा जायची, 10-12 वेळा जाऊन आशी होत्या त्या कुंभारावनी. अशी झाली आणि मरायच्या स्टेपला गेली, हांतरुणावर पडली. हांतरुणावर दवाखान्यात दाखवून आलं, IGMला ॲडमिट केलं, नवा कोल्हापूरला CPRला नेऊन आणलं. तरी पण काय म्हटली आता हिला घराकडं घेऊन जावा. घराकडे घेऊन झाल्यावर ही बातमी समजत्या त्या सरपंचाला. मग सरपंच जरा दयावाया येणार का नाही, आता माझी हाय 4 दिवसाची पाहुणी, जाऊन तिला भेटावं म्हणून कुठं कोण येतोय? तो सरपंच साहेब येतोय. आणि सरपंच साहेब आल्यावर काय म्हणत्या मग ती लई हुशार असत्या. खरोखर आजार असते काय तिला? काय नाही, फक्त अंगातलं सगळं जीव गेलेला असतोय, शेवटला आलेला असतंय. ती काय म्हणत्या तुम्ही मला बघणारा? राजा म्हणतो हाय 2 दिवसाची पाहुणी, बघतो की. तुम्ही मला राज दरबारात घेऊन जाणारा? घेऊन जातो की. असं म्हणत ती सगळं त्याच्याकडनं काढून घेत्या. माझ्या नावावर किती ठेवणारा? ठेवतो की. मला किती तोळं सोनं करणारा? ठेवतो की. किती? 10 तोळं 20 तोळं सगळं बोलवून घेत्या. आणि मला म्हणत्या तुम्हाला मला पहिला शपथ द्या म्हणत्या. कोण? मरायला आलेली राणी हुशार असत्या. आणि ती म्हणत्या मला शपथ द्या, तुम्ही मला आता किंमत देणार, एवढं सगळं देणार, सगळं लिहून देणार. जे राजा दिल्यावर, शपथ दिल्यावर, सही केल्यावर बांडवर लगेच उठून उभारत्या बघा त्या अंतरुणावर. चला म्हणले. झालं का नाही? मग ती राणी काय म्हणत्या लई त्रास झाला, खरं गुण आला. तसं एक नुसतं 20 रुपयाच्या सोनामुखी चूर्ण जर एवढं सगळं बरं होत असेल, माझ्या विठोबाच्या नावानं काय काय बरं होईल. नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. एवढी ताकद त्या माझ्या विठोबाच्या पांडुरंगाच्या नावात आहे, कारण अमृतापेक्षा गोड पांडुरंगाचं नाव आहे. आणि तुकोबाराय काय म्हणतात की नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. झालेली सेवा अजून 10 मिनिटं नाही ना? चालू असलेला सोहळा एकादशीचा आणि आज गीता जयंती. आणि गीता जयंतीतला एक श्लोक सगळ्यांना पाठ आहे बघा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवानी युगे युगे. देव जन्माला येतो. आता परवा दिवशी दत्त जयंती आहे. देव जन्माला येतो. आपण प्रत्येक वेळा म्हणतो की देव जन्माला येतो किंवा धर्माचं रक्षण करण्याकरता येतो. पण परवा एका सभेमध्ये राजकारणी माणसाने एक उत्तर दिलेलं बघा. देव येतोय जन्माला आणि देव निघून जातोय, पण तुमचं आमचं काम काय? तुम्ही आम्ही सुद्धा आपल्या मनातला देव जागृत करणं महत्त्वाचं आहे की नाही? आपल्या मनातला देव जागृत व्हायला पाहिजे. ज्ञानोबराय सांगतात की आपल्या मनातला जर देव जागृत करायचा असला, जैसे वज्र कवच लिहिजे, जैसे वज्र कवच लिहिजे, मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे, मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे, मग तरी जैतैसी उरीजे अचुंबित. म्हणजे ज्यावेळी छत्रपती शिवरायांना मारण्याकरता प्रतापगडाच्या पायथ्याशी कोण आलता? सगळ्यांना माहीत आहे, अफजल खान आलता. त्यावेळी त्याच्या मनामध्ये काय होतं की राजांना मारायचं होतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगामध्ये काय होतं? चिलखत होतं. डोक्यावर काय जिरीचा टोप होता. मारत असताना ते काय झालं?
त्याचा डाव समजून आला आणि छत्रपती शिवरायांनी आपलं वाघनखं घेऊन त्याचा कोथळा बाहेर काढला. सगळ्यांना माहीत आहे. तसं ज्ञानोबा सांगतात की आपल्या जैसे वज्र कवच लेईजे, आपण जरी भक्तीचं वज्र कवच जर घेतलं आणि नामस्मरणाचं जर जिरेटोप घातला, भक्तीचं वज्र कवच घेतलं, नामस्मरणाचा जिरेटोप घातला आणि अज्ञान नावाच्या वाघनक्यानं अज्ञान नावाचा कोतळा बाहेर काढायचं असं सांगतात महाराज. आणि ते सुद्धा आपण सर्वांनी करायचं की नुसतं देव येतोय आणि देव करतोय म्हणून ह्याच्यावर नाही, आपल्या मनामधलं सुद्धा देवाला आपण जागृत करायचं आहे. आणि जागृत केल्यानंतर आपल्या मनामध्ये देव आहे हे सुद्धा ध्यानात घ्यायचं आहे. आणि सगळेजण एक एक जण म्हणतात बघा देव कुठं आहे, ह्यांना कामं नाहीत, दिंडीला त्यांना आपण चाललो तर म्हणतात बघ ते काय गावातली लोक, ह्यांना काय कामं नाहीत, दिंडी करत फिरतात. अरे आणि एक आमच्या गावात एक हुशार होता माणूस आणि तो मला म्हणायचा, अरे खाया पायाचा दिवस आहे तो आणि आत्ता माळ घातलायस काय. देव वर गेल्यावर देवाला काय सांगणार, हे केलो नाही ते केलो नाही, कशाला सगळं करायचं आणि मग देवपूजेला लागायचं. त्याला माझं एक उत्तर आहे, जर तुम्हाला फक्त जर खाया प्यायचंच असलं तर ह्याच्यासाठी नाही आपलं जीवन, कारण हे मनुष्य देह आहे का नाही भगवंताची प्राप्ती करून घेण्याचं साधन आहे. कारण बाकीच्या योनीमध्ये फक्त आपण पापच करू शकतो, पुण्य आपल्याच्यानं होत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भगती, काही उपजताच मरती बहिरी अंध होती मुखी. तसं भगवंताची प्राप्ती करून घेण्याचं एकमेव साधन कुठलं असेल तर हे मनुष्य देह आहे. सर्वांनी नामस्मरण करून प्राप्ती करून घ्यायचं आहे. आणि झालेली सेवा इथंच संपतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर मा